आज मी इथे घरच्या घरी मसाला पान कसं बनवायचं ते इथे सांगणार आहे। त्याचीच रेसिपी घेऊन आलेली आहे। तर इथे बघा माझ्या घरी असे ना पानाचे दोन वेल लागले आहेत। दोन प्रकारचे पानं आहेत। एक साधं पान आहे, पण याचे पानं ना खूप मोठे मोठे आले आहेत। तर इथे बघा खूप मोठे मोठे असे पानं आले आहेत, मस्त उंच वेल गेलेला आहे। आणि दुसरं एक बांगला पान म्हणते, मिठा पान, तो छोटा छोटाच आहे, त्याचे पानं ना छोटे छोटे आहे। बघा हे त्याचे पानं छोटे छोटे आहे, तो खालच्या बाजूनी लावलेला आहे मी। तर इथे आमच्याकडे खूप मस्त, माझ्याकडे दोन्ही झाडं खूप छान पानं आलेले आहेत। तर आज मी त्याच घरच्याच पानांपासून खायचं मसाला पान बनवते आहे। म्हणजे आपल्याला जेव्हाही बनवायचं असेल त्यावेळेस बाहेर जायची गरज नाही किंवा टपरीवर जायची गरज नाही मसाला पान खायसाठी। तर मी आज सकाळी इथे पानं तोडून ठेवले आहेत आणि आता इथे पान बनवते आहे। ते कसं, तर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा इथे एवढी मोठी मोठी पानं आहेत। मोठ्या वेलाची, छोट्या वेलाची, छोटी छोटी जी पानं आहेत ते मी तोडली नाहीत, मोठी मोठी 4 तोडलीत। तर त्याला सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घेतलं आणि कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घेतलेला आहे। त्यानंतर चुना लावलेला आहे। चुना व्यवस्थित अगदी थोडा लावायचं, कारण की कधी कधी चुन्याचं ते पान खाल्ल्याने तोंडाला उचटते, म्हणजे पूर्ण सोलल्यासारखं होऊन जाते। त्यानंतर कथ्था थोडासा आधीच 1-1.5 तास आधी गरम पाण्यात थोडासा भिजत घातला होता, तर तो कथ्था लावलेला आहे। त्यानंतर यावर घातलेला आहे गुलकंद। गुलकंदची रेसिपी मी आधीच टाकलेली आहे। गुलकंद कसं घरच्या घरी बनवायचं त्याची रेसिपी मी आधीच टाकलेली आहे आणि एंड स्क्रीनला सुद्धा पण मी देऊन देईल। त्यानंतर इथे सोप घातलेली आहे। त्याने इथे खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेट कोकोनट घातलेला आहे। खूप छान असं लागते घरी बनवलेलं पान। त्यानंतर टूटी फ्रुटी टाकलेली आहे, थोडी थोडीच टाकते। आणि त्यानंतर घालते इथे ही आहे पाण्याची चटणी म्हणून येते। तर हे मी साहित्य पाण्याच्या दुकानातनं आणलेलं होतं, चटणी, चमनबहार वगैरे। हे मी पाण्याचं जे दुकान आहे आमच्याकडे, आणि तसंही इझिली कुठेही अवेलेबल होतं, तर ही चटणी मी तिथून आणली होती। त्यानंतर यात थोडी थोडी सुपारी घातलेली आहे। फक्त सुपारी एकाच पाण्यात घातलेली आहे, माझे हस्बंड खातात म्हणून। बाकीच्यांच्या याच्यात आम्ही सुपारी घातलेली नाही, कारण की आम्हाला सुपारी खायला जमतच नाही, आवडत पण नाही। त्यानंतर इथे धनिया डाळ टाकलेली आहे, आणि इथे मिठी गोड सुपारी म्हणजे जी गोड सोप येते ना ती घातलेली आहे, कारण की माझ्या मुलींना ती गोड सोप खूप आवडते, म्हणून ती गोड सोप घातलेली आहे थोडी थोडी। आणि आता इथे बघा हे चमनबहार आहे, चमनबहार पण थोडं थोडं टाकून घेणार सोबत सोबत। माझ्या मुलींनी बघा, आम्ही पानं बनवत होतो तेवढ्या वेळात छोटे छोटे जे पानं लागले होते झाडाला ते पण तोडून आणलेत, की आमच्यासाठी पण करून द्या। त्यांना थोडंसं टूटी फ्रुटी वगैरे टाकून बनवून देणार, चुना कथ्था न लावता। आता बघा आपलं पान किती मस्त दिसते। आता याला फोल्ड करून घ्यायचं, तर जो मागचा भाग आहे त्याला फोल्ड करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे हळूहळू असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं। लौंग विलायची पण टाकू शकता। लौंग आमच्याकडे कोणी खात नाही, तिखट लागते म्हणून लौंग काही टाकलेली नाही आहे। तर अशा प्रकारे पानाचा विडा छान बनवून घ्यायचा व्यवस्थित असा, आणि त्याला टूथपिकमध्ये मी चेरी लावलेली आहे, गोडवाले करवंद, ते लावून मस्तपैकी असं आपलं मसाला पान रेडी झालेलं आहे। तर नक्की करा, आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या। त्याचबरोबर एंड स्क्रीनला आणि माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे त्या नक्की बघा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।